अरबी समुद्र, काळोखात बुडालेली एक रात्र. लाटा उंच उठत होत्या, वारा वाढत होता आणि त्या सगळ्याच्या मध्ये एक भारतीय जहाज पूर्णपणे अडकलेलं. ना पुढे जाण्याची ताकद, ना मागे वळण्याचा मार्ग. हे जहाज एक साधं व्यापारी जहाज होतं. माल घेऊन ते आपल्या गंतव्याकडे निघालं होतं. जहाजावर होते काही भारतीय खलाशी, अनुभवी, पण त्या रात्री असहाय्य. अचानक इंजिन बंद पडलं, संपूर्ण जहाज थरथरलं आणि मग शांत. इतकी शांतता की फक्त लाटांचा आवाज ऐकू येत होता. समुद्रात अडकणं म्हणजे फक्त थांबणं नाही, ते म्हणजे हळूहळू संकटाच्या दिशेने वाहत जाणं. जहाज आता नियंत्रणाबाहेर होतं. प्रवाह त्याला हळूहळू एका अनोळखी दिशेने नेत होता. कम्युनिकेशन मर्यादित होतं आणि प्रत्येक मिनिटासोबत धोका वाढत होता. कॅप्टनने एक निर्णय घेतला, डिस्ट्रेस सिग्नल पाठवण्याचा. मुंबईला सिग्नल पोहोचला. मुंबईतील अधिकाऱ्यांना परिस्थिती समजली, पण एक मोठी अडचण होती. जहाज ज्या ठिकाणी अडकलेलं होतं ते भारताच्या सीमा ओलांडून पाकिस्तानच्या जवळ होतं. आता प्रश्न होता, राजकारण महत्वाचं की जीव? काही सेकंदात निर्णय घ्यायचा होता. आणि मग मुंबईहून एक कॉल गेला पाकिस्तानच्या मॅरीटाईम अधिकाऱ्यांकडे. हा फक्त एक कॉल नव्हता, हा विश्वासाचा आणि माणुसकीचा एक प्रयत्न होता. थोड्याच वेळात उत्तर आलं. पाकिस्तानने विलंब न करता मदतीसाठी होकार दिला. त्यांनी आपल्या बचाव पथकाला समुद्रात पाठवलं. लाटा अजूनही उंच होत्या, पण आता त्या अंधारात एक आशा दिसत होती. काही तासांनी पाकिस्तानी रेस्क्यू टीम त्या भारतीय जहाजापर्यंत पोहोचली. क्रू मेंबर्सना सुरक्षित केलं गेलं. जहाज स्थिर करण्यात मदत केली गेली. त्या क्षणी ना कोणी भारतीय होता ना पाकिस्तानी. सगळे फक्त माणसं होती, एकमेकांना वाचवणारी. ही घटना इतिहासात कदाचित मोठ्या अक्षरात लिहिली जाणार नाही, पण ती एक मोठा धडा देऊन जाते. आपण ज्या जगात राहतो तिथे सीमा आहेत, मतभेद आहेत, पण संकटाच्या वेळी माणुसकी अजूनही जिवंत आहे. समुद्राला सीमा नसतात आणि कदाचित माणुसकीलाही नसाव्यात. कधी कधी एक कॉल फक्त मदत मागत नाही, तो आपल्याला आठवण करून देतो, आपण सगळी एकाच जगाचे आहोत.